नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उद्धव ठाकरे, उद्धव सेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी मुंबईतल्या शिवतीर्थ या आपल्या भावाच्या निवासस्थानी भेट देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. खळबळ. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या घरी कशा करता गेले, काय गेले, एकच चर्चेचा विषय आहे. उद्धव जाताना सोबत खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब यांनाही सोबत घेऊन गेले. याचा अर्थ ही भेट कौटुंबिक नाही आहे, ही भेट राजकीय आहे. राजकीय आणि तशी ही भेटही बरीच चालली आहे. अजून म्हणजे तासाभरापेक्षा जास्त वेळ ही भेट चाललेली आहे. याचा अर्थ ही भेट नाही, ही बैठक आहे, राजकीय बैठक. मग राजकीय बैठक कशा करता आले असतील उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी? समोर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्याच्या आधी दसरा मेळावा येतोय शिवसेनेचा. दसरा मेळाव्याचं आमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी आले आहेत का? तसं असेल तर मग इथे दसऱ्याला शिवसेनेच्या व्यासपीठावर राज ठाकरे आपल्याला दिसू शकतात. आणि तसं घडलं तर ती दोन भावांच्या संभाव्य राजकीय युतीची ते ट्रेलर असेल. या दोन भावांनी एकत्र यावं यासाठी जोरदार हवा आहे. हे दोन भाऊ एकत्र आले तर मोठी ताकद तयार होईल. त्या हिशोबाने त्या महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईचा महापौर इकडे बसवता येईल. त्या हिशोबाने नेमकं या भेटीत काय शिजलंय ते अजून बाहेर आलेलं नाही, कारण बैठक चालू आहे. पण बैठक इतकी लांबली याचा अर्थ काहीतरी चर्चा सिरियसली होते. किंवा दसरा मेळावाच नाही, समोरच्या महापालिका निवडणुका, त्या निवडणुकीतली संभाव्य युतीची चर्चा, युतीचं नियोजन चर्चेला जात आहे का दोघांमध्ये? म्हणजे शंका घ्यायला जागा आहे. म्हणजे इतका वेळ हे दोन नेते बसले याचा अर्थ काहीतरी गंभीर आहे. दसरा मेळावा उद्धव सेना घेते आणि राज ठाकरे गुढीपाडव्याला आपला मेळावा घेतात. हे दोन्ही मेळावे क्लब करून एकत्रच घ्यायचे असं तर काही विचार पुढे आला आहे का? त्याची चर्चा होत आहे का? चर्चा विषय काही असो, पण गेल्या 3 महिन्यातली या दोन भावांची ही चौथी भेट आहे. म्हणजे जुलैमध्ये हे दोन भाऊ एकत्र आले तेव्हा सांगण्यात आलं की बा महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येतो. आणि त्याचं खूप स्वागत झालं. म्हणजे मराठी माणसाकडून खास करून मुंबईत त्याचं जोरदार स्वागत झालं. नंतर तो विषय थोडा मागे पडला. अलीकडे या भेटीगाठी वाढल्या आहेत दोन भावांच्या. त्यामुळे हे दोन भाऊ नेमकं ज्या मनात काय आहे दोन भावांच्या एक नक्की आहे. पण हे दोन भाऊ जर एकत्र आले महापालिकेच्या निवडणुकीत तर एक मोठी वोट बँक तयार होईल, एक मोठी शक्ती तयार होईल मुंबईपुरती तरी, किमान मुंबई. आणि भाजपला मग टक्कर देताना दमछाक होईल भाजपची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळची मुंबईची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये
यावेळी आपला महापौर बसवायचाच या जिद्दीने देवेंद्र भिडले आहेत. पण आता जर हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर मग ते यावेळी मुंबईची निवडणूक म्हणजे रोमहर्षक होईल, चुरशीची होईल, ठोका चुकवणारी होईल. त्यामुळे नेमकं काय सुरू आहे यांच्यामध्ये दोन भावांमध्ये? बरे दोघंही स्पष्ट बोलत नाहीत. हे दोघं जर एकत्र येत असतील त्यांनी जर जाहीर करून सांगायला पाहिजे. योग्य वेळी आपण बोलू असं राज ठाकरेंनी मागे सांगितलं, पण योग्य वेळ अजून आलेलं नाही असं दिसत आहे. योग्य वेळ केव्हा येणार? कारण ऐन वेळेवर तुम्ही जाहीर कराल तर ते घाई होईल. त्यामुळे आता आजच्या या मुंबईच्या भेटीत यांचं काय ठरतं ते कळेलच, दोघं सांगतीलच. सांगितलं नाही तर आपले सकाळचा भुंगा आहे संजय राऊत, ते बोलतीलच. त्यामुळे भेटीत काय होते काय नाही ते कळेलच. पण त्याची उत्कंठा आहे की दोन भाऊ इतक्या वर्षांनी एकत्र आलेत, 20 वर्षांनी एकत्र आले आणि गेल्या 3 महिन्यात चौथ्यांदा भेटता येतात. ही राजकीय भेट महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणणार आहे का? कॉमेंट करा. नमस्कार.